कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला माहिती सगळ्यांना वाटतं की मी इकडे असावं, मी कधीच देवाघरी जाऊ नये, पण तू सांगायची ना जे खरं आहे ते खरंच मानावं लागतं. अहो पण हे खरं काय आहे? खरं हेच आहे की मी देवाघरी जाणार आहे. अमोल, तुला कितीदा सांगितलंय मी असं नाही बोलायचं. तू माझं अजिबात ऐकत नाहीस. सॉरी मा, पण हेच आहे ना, डॉक्टरना हे सांगितले. अरे अमोल बाळा, डॉक्टर काय बी सांगतील रे. असं काय माणूस निघून जातो का? आपण नसतं असं बोलायचं. जर हेच काय तर का नाही बोलायचं आपण? पण बाळा असं काय बी होणार नाही रे. अमोल, तू असंच म्हणत राहिलास तर मग आम्ही बोलणार नाही तुझ्याशी. मग काय तर तू असं बोललास ना की आम्हाला खूप त्रास होतो. असं अजिबात नाही बोलायचं कधी. ओके ठीक आहे, पण जर असं काही होणार नाही तर तुम्ही सगळे असे रडतायत का? प्लीज तुम्ही सगळे रडलं थांबा ना मा. जर तुम्ही रडायचं थांबवले नाही तर मी लवकर देवाघरी जाईन. अहो छोटे सरकार, तुम्ही का सारखं असं बोलताय? हे बघा, तुम्ही असं विचारही करू नका अजिबात. मोमा अरे सगळे असं रडायला लागले, मग बरे वाटत का? बरं ठीक आहे, आम्ही नाही रडत, पण तू असं बोलू नको आता. हो मा, पण आता मला खूप आनंदी राहायचंय. माझ्याकडे जो काय वेळ आहे तो मला तुमच्यासोबत आनंदात घालवायचा. अमोल बाळा, आम्ही करतोय रे प्रयत्न. बाबा आपण जर असंच नाराज राहिलो तर माझ्याकडे जो वेळ आहे तो असाच जाईल. आपल्याला मग काहीच नाही करता येणार. हे सगळं कळते रे आम्हाला बाळा, पण तू कुठे जाणार कल्पना पण सहन नाही होत रे आम्हाला. मी जाणार आहे हाच विचार आपण करत राहिलो तर आपण नाराज राहणार ना मोठी मा. त्यापेक्षा आपण विचारच करायचा नाही. नाही करणार आम्ही असा विचार, नाही करणार. हं? मोठी बाबा तुम्ही आता पण रडूनच टाकताय. हे तुम्ही असं जर रडत राहिलात तर मी आनंदी कसे राहणार मोठे बाबा? हे बघ, डोळे पुसले, नाही रडणार आता. तुम्ही सगळे प्लीज खुश राहा, तरच मी खुश राहील. तुम्ही रडला तर मी जाणार आहे आणि असं माझ्या डोक्यात दिवसा येत राहील. तुम्ही सगळे ऐका, तुम्ही सगळे माझी माणसं आहेत. माझ्याकडे जो वेळ असेल तर मला तुमच्यासोबत आनंदात घालवायचा आहे. घालवायचा ना आपण आनंदात वेळ? काय रे, काय शोधतोयस तू? काय हवंय? अगं आपला अल्बम बघत होतो फोटोचा. तो खालच्या ड्रॉवर मध्ये. मी वरच्या ड्रॉवर बघितलं. तुला अल्बम कशासाठी हवाय? आणि अगं ही फोटो आसगावचे आपले. आसगाव मध्ये फोटो आले चांगले चांगले. अमोलला चक्कर आली त्यामुळे मग आपण डायरेक्ट दवाखाना गाठला. फोटो लावायचीच राहिले अल्बम मध्ये. मला तर झोपायच्या आधी लावून घेऊ.
अर्जुन चला आवरा लवकर झोपायचंय ना तू अर्जुन काय झालंय तुझ्या डोळ्यात पाणी आहे तिची सवय करून घ्यायला लागणार आहे ते सोड. हे बघ ना आजगावच्या फोटोमध्ये आपण किती मस्त दिसतोय, खुश एकदम. अमोलराव आजगाव मध्ये एकदम खुश होते बरं का. पण अख्खा आजगाव पायी पायी फिरत होता रे तो. आपे तुला माहितीये अमोलने माझ्या जखमांवर मलम लावायचं काम केलं. आम्ही पहिल्यांदा भेटलो ना त्यावेळी आमच्यातलं नातं काय आहे हे पण माहित नव्हतं आम्हाला. आमच्यात आपसूक मैत्री होत गेली. सिम्बा आणि मास्टर. 7 वर्ष स्वतःच्या पोरापासून लांब राहिलो मी आणि त्या जखमा भरायचं काम कोण करत होतं? माझंच पोरग. पण मला हेच माहित नव्हतं आपले माझे इतका कम नशिबी कोण नसेल का? अर्जुन आपल्या आयुष्यातल्या गोष्टी देवाने योजलेल्या असतात. हो ते असूच शकतं. स्वतःच्या करमणुकीसाठी तो एवढं करूच शकतो. आपलं आयुष्य म्हणजे त्याच्यासाठी करमणुकीचं साधन आहे ना. अर्जुन काय बोलू सांग ना आपली तू. आपला अमोल आपल्या बरोबर राहणार का नाही असा विचार करण्याची वेळ आणली तुझ्या देवाने आपल्यावर. अर्जुन इकडे बघ. हे बघ तुझ्या भावना तुझं काय म्हणणं आहे सगळं कळतंय मला. पण मी तुला एक सांगू आपल्या आयुष्यात जे काही घडतं ना त्यात देवाचा काहीच हात नसतो. आपल्या संकटात ना तो आपल्याला वाचवायला येत ना आनंदात. आपण काही चुकीचं करत असू तर तो अडवायलाही येत नाही कधी. आपल्या आता तरी बास करणं आहे देव देव करणं. अर्जुन देव आपल्याला फक्त चांगलं काय आणि वाईट काय याची बुद्धी देतो. म्हणूनच आपण काही चांगलं केलं की आपल्याला छान वाटतं. आपण काही चुकीचं करत असू तर आपल्याला गिल्ट येतं. एक मिनिट म्हणजे हे जे काही चाललंय त्यामध्ये तुझ्या देवाचा काहीच हात नाही असं म्हणायचं का तुला? नाही अर्जुन आतापर्यंत माझ्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत ज्या वाईट गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी मी स्वतःला जबाबदार धरते. मग मला सांग अमोलचा आजारपण ही त्याची देण कशी असेल? आपल्या अमोलच्या जीवाला धोका आहे. तो शेवटच्या स्टेजला आहे कळते का तुला? पुढचं कोणी बघितलंय अर्जुन? कदाचित अमोल बरा होईल. तो ठणठणीत बरा होईल. यातनं आपल्याला काहीतरी नवीन धडा शिकायला मिळेल. तू एवढी पॉझिटिव्ह कशी काय राहू शकते तू? अर्जुन कारण अमोलला गमावण्यापेक्षा त्यांनी आपल्या सोबत राहावं असं मला जास्त वाटतं. त्याच्या बाबतीत माझ्या मनात मी वाईट विचारच येऊ देत नाही. आणि वाईट विचार जरी आले ना तरी मी स्वतःला समजावते. आपला अमोल 1 दिवसाचा होता. आपण त्याला गमावून बसलो होतो ना. मरणाच्या दारातून परत आणलं होतं ना. आज तोच अमोल 7 वर्षांचा आहे. खरे आपे आता पण त्याला तेच करायचं. मरणाच्या दारातून परत यायचे. अगदी बरोबर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.